नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता आपण आहोत ते उबरमध्ये आणि आता आपण चाललो आहे ते लोअर परेलला. सो आज सकाळी निघालो आहे कारण तुम्हाला माहिती आहे आता मुंबईमध्ये BMC इलेक्शनची पडगम वाजायला सुरुवात झाली आहे. तर आज एक पॉलिटिकल पॉडकास्ट आहेत आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच एक माजी नगरसेवक आहेत, तर त्यांचाच आज पॉडकास्ट आहे. ओके, सो आता फटाफट निघालो आहे. आज उबर केली कारण मी ड्राईव्ह करायला लागलो की हेक्टिक होणार. सो म्हटलं आज मस्तपैकी रिलॅक्समध्ये जाऊया. मुंबईचं ट्रॅफिक आता किती लागतं त्याच्यावरती डिपेंड, वेळेमध्ये पोहोचतो की नाही. पण बराच आधी निघालो आहे. सो आय थिंक 8:30पर्यंत पोहोचलो पाहिजे. ओके, पण तरीसुद्धा यू नेवर नो मुंबईचं ट्रॅफिक. तो आज मला उबर पण पटकन मिळाली. ओके, एकच कॅन्सलेशन झालं, सेकंड टाईम मिळून गेली आणि आले पण पटापट. सो बघूया. प्रवास चालू झाला आहे आणि मुंबईमध्ये बऱ्यापैकी थंडी आहे सध्या. सो तुम्ही बघू शकता आपलं दहीसर चेक नका आणि त्याचं ट्रॅफिक आता पण आहे. पण भारी वाटतं आहे मुंबईमधल्या थंडीमध्ये प्रवास करायला. मी आता पण आलो ते आपल्या प्रिय गोरेगावमध्ये. समोरच बघा वेस्ट इंड आणि मॉर्गन स्टॅनलीची बिल्डिंग दिसते आहे. बरं मॉल आला आहे आणि इकडे उजवीकडे आपलं ऑफिस एक्सप्रेस झोन. सो स्टाफ येईल आता 10 वाजता. पण आता तोच विचार करत होतो की जर गोरेगावला असतो तर आता हे जे अंतर होतं तर ते कमी झालं असतं आणि लवकर पोचलो असतो. सेम थिंग येतं ना पण येऊ लवकरच गोरेगावला. इट्स अ मॅटर ऑफ हार्डली फ्यू मंथ्स नाऊ. ओके, तर पण भारी वाटतं बघा ना, सकाळी मस्तपैकी सूर्य वर आला आहे आणि कोळी उन्हा छानपैकी सगळीकडे पसरलेली आहे. हवेमध्ये आता पण बऱ्यापैकी थंडावा आहे, त्याच्यामुळे भारी वाटतं आहे. आणि होपसो आता पुढे ट्रॅफिक लागणार नाही. जे आपलं जोगेश्वरी आणि सांताक्रूजचं जे ट्रॅफिक आहे एअरपोर्टचं, एकदा गाडी तिकडून पास झाली की मग आपण पुढे निघून जाऊ पटकन. आता थोडं ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली आहे. होपसो नसेल पुढे. आणि बघा समोरच दिसते ती आपली बिल्डिंग आता ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे. वरचं काम चालू आहे आणि जरा धुकं पण आहे इथे. आता धुकं आहे की पोल्युशन आहे माहिती नाही, काय वाटतं. आरे कॉलनीच्या भागात आहोत तर त्याच्यामुळे मी धुकंच असेल. वाव, पण मस्त भारी वाटतं आहे, एकदम फ्रेश एअर. सो फ्रेश एअर तर दहिसरला पण आहे आमच्या, कारण बरीचशी गार्डन्स आहेत. पण आता गुरेगावला पण असेलच बिकॉज ऑफ आरे कॉलनी. आणि इथून फक्त ना 40 मिनटं दाखवतो, 40 मिनटं. सो जर इथे असतो तर 40 मिनटात पोहोचलो असतो. आपण असे कॅल्क्युलेशन्स करत राहतो राईट. आणि फायनली आता आपण आलो ते मुंबई उपनगर आणि मुंबईच्या वेशीवरती. आणि इथपर्यंतचा प्रवासात एकदम फर्स्ट क्लास झाला, बिलकुल ट्रॅफिक लागला नाही. सो जो ट्रॅफिकचा एरिया तो आता आपण कवर केलेला आहे आणि आता इथून आपण लेफ्ट टर्न घेऊ आणि मुंबईमध्ये एंटर करू. समोर रस्ता जातो आहे तो आपल्या सीलिंकला. चला लेफ्ट टर्न. सो कोस्टल हायवेने पण प्रवास करायचा होता पण आजचा नाही. आणि हा दुपारी, अरे वा समोर बघा ना गार्डन किती छान वाटतं, एकदम वेल मेंटेन आहे. आणि आता आपण आलो आहे ते दादरला शिवाजी पार्क. हे बघा सकाळी लोक मस्त छान मंदिरात आलेली आहेत आणि शिवाजी पार्कची आपली एक गर्दी. शिवाजी पार्क म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं हे बघा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ आणि त्याचबरोबर क्रिकेट आणि राजकारण. सो डावीकडेच फेमस बंगले पण आहेत. कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ. सो आता आपण पोचूच थोड्याच वेळात. सो तुमच्या बाबतीत असं होतं का की तुम्ही एकदा उपनगरातून मुंबईमध्ये आलात, स्पेशली दादरसारख्या ठिकाणी, तर ना जरा वाईबच बदलून जाते. ओके, कारण उपनगराची आपली एक वेगळी वाईब आहे पण मुंबई सिटीची एक वेगळी वाईब आहे. ओके, म्हणजे इथे आलं ना की सगळे क्रिकेट राजकारण ते मुंबईची संस्कृती म्हणा एकदम प्रकर्षाने जाणवायला लागते, स्पेशली दादर लालबाग परळसारख्या एरियामध्ये. आता पोचू आपण एक 10-15 मिनटात. मस्त प्रवास झाला, एकदम ट्रॅफिक लागला नाही, मेन म्हणजे वेळेत पोचतोय. अजून काय पाहिजे मुंबईकरांना. आता आपण आलो ते सिद्धिविनायक मंदिराजवळ. गणपती बाप्पा मोरया. आणि बघा काय लोकेशन आहे आणि काय व्ह्यू आहे. ऑफिस असावं तर असं वन डे काय म्हणता. मॅरेथॉन फ्युचर एक्समध्ये आहे आणि
आणि बघा ना मस्तपैकी तिकडे छान लोकल ट्रेन चालली आहे आणि काय व्ह्यू आहे बघा ना. वाव. मला असं वाटतं काही वर्षानंतर गोरेगाव पण असंच होऊन जाईल. ॲक्च्युली झालंच आहे म्हटलं तर. ओके, पण अजून ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. पण मला असं वाटतं हा सगळ्यात पीक कमर्शियल एरिया आहे मुंबईचा आणि आता तिकडे लांबवर थोडं थोडं धुकं दिसतं आहे. सो ऑफिस मस्तपैकी गरमागरम चहा आणि असा व्ह्यू. कोण कोण येत आहे डू लेट मी नो. सो बघा मस्त पॉडकास्टचा सेटअप होतं आणि इथे आता आमचा पॉडकास्ट झाला. चेअर चेंज झाल्यात कारण आता नवीन पॉडकास्ट येते आता होईल. ओके, तर त्याचं शूट आहे, चेकिंग चाललं आहे बघा. सो मजा आली, छान. आणि ना इथून निघावंसंच वाटत नाही आहे, काय भारी लोकेशन आहे बघा ना. ऑफिस असावं तर असा. सो वन डे आय विल हॅव अ ऑफिस लाईक दिस. बघा ना काय व्ह्यू आहे. तुम्ही इथे उभं राहून लार्जर दॅन लाईफच विचार करू शकता. छोटा मोठा विचार तुमच्या डोक्यामध्ये येणारच नाही. कधी घेऊया असं ऑफिस. आणि त्याचबरोबर ना आज आपल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या इलेक्शनचे ना रिझल्ट पण लागले. जी महायुती आहे त्यांचे 75% नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे तर फक्त 25%. ओके, म्हणजे त्यांचे 50 पण नाही आले आणि महायुतीचे तर 210 आले आहेत. ओके, आणि हा सगळा रिझल्ट बघताना ना प्रश्न बऱ्याच लोकांना हा पडत होता की विरोधक कुठे आहेत. आजचं जे पॉलिटिक्स आहे ना ते कुठे ना कुठेतरी पैशाचं पॉलिटिक्स झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ना रसद पुरवठा कोण कुठे करणार आणि कधी करणार आणि किती केला पाहिजे याच्यावरती सगळी गणित आहेत. शिवसेना उभाटा म्हणा किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, या सगळ्यांना आता माहिती पडलं आहे नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या इलेक्शनपेक्षा सगळ्यात महत्त्वाचे जे इलेक्शन्स आहेत तर त्या आहेत महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आणि त्या आता 15 तारखेला आहेत. तर त्याच्यावरती जास्त फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांनी मला असं वाटतं त्यांचे जे पैसे आहेत ना ते वाचवून ठेवलेले आहेत या महानगरपालिकेच्या इलेक्शनलाच यूज केले जातील. पूर्वीचा काळ असा होता ना की मोठमोठे नेते असायचे, त्यांची भाषणं असायची, त्यांचा करिश्मा असायचा आणि त्याच्यावरती इलेक्शन जिंकले जायचे. पण आता भारतीय जनता पार्टी म्हणा, शिंदेसाहेबांची शिवसेना म्हणा किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणा, तर या सगळ्यांकडून जर आपल्याला जर काही शिकता आलं ना तर एक गोष्ट आहे की बाबा जो माणूस तळागाळाला उतरेल, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील आणि त्यांना मदत करेल आणि त्यांना रसद पुरवेल मेन तर. ओके, जर रसद नाही पुरवली तर काहीच होऊ शकत नाही आजच्या काळामध्ये. तर कुठे ना कुठेतरी रसद पुरवली गेली आणि त्याच्यामुळेच हा विजय खेचून आणण्यात आला. पण त्याचा फायदा शिंदेसाहेबांना नक्कीच होईल. आणि त्याचबरोबर कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या इलेक्शन्स मॅनेज केलं, ओके, तर त्यांनी लीड केलं असं म्हणू शकता. कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी तयारी सुरू केली आहे 2029च्या इलेक्शनची. पण मी विधानसभेच्या इलेक्शनची नाही म्हणत आहे, तर लोकसभेच्या इलेक्शनची. कारण तर वेळ आलेली आहे आज ना उद्या कधीतरी महाराष्ट्राचा एखादा व्यक्ती पंतप्रधानाच्या शर्यतीमध्ये पार्टिसिपेट करेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावशाली नाव तर एकच आहे, तर ते आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं. देवेंद्र फडणवीस साहेब कधी देशाचे पंतप्रधान बनू शकतील, कारण त्यांच्या मार्गामध्ये काटे तर बरेच आहेत. ओके, सो काही काही काटे तर महाराष्ट्रामध्येच आहेत. पण ते काटे कोण आहेत तर ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा. जेव्हा देवेंद्र फडणवीस सर जेव्हा नॅशनल पॉलिटिक्समध्ये जातील त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री परत कोण बनेल. एकनाथ शिंदेसाहेब एक चांगला प्रॉमिनंट नाव आहे आणि त्यांना नॅशनल ॲम्बिशन्स एवढे आहेत की नाही मला डाऊट आहे, पण त्यांना स्टेट लेवलला ॲम्बिशन्स तर नक्कीच आहेत. त्यांनी एकदा मुख्यमंत्रीपदाची चव चाखलेली आहे, तर त्याच्यामुळे ते परत बनू शकतील किंवा अजून कोणी बनू शकेल. आता खरी रंगत होणार आहे ती आपल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये, स्पेशली मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी. कारण तुम्हाला माहिती आहे मुंबईची जी महानगरपालिका आहे त्याचं जे कंप्लीट बजेट आहे तर ते बिहारसारख्या राज्याच्या कितीतरी पट आहे. म्हणजे विचार करू शकता ही जी महानगरपालिका आहे किती महत्त्वाची आहे आणि खरं घमासान तर या महानगरपालिकेमध्येच होणार आहे. कारण बाकीच्या ठिकाणी जर BJPला एक वॉकच मिळतो आहे. ओके, म्हणजे काही काही ठिकाणी ठाणा म्हणा, नवी मुंबई म्हणा, कल्याण डोंबिवली म्हणा, याच्यामध्ये लढत कोणामध्ये आहे तर BJP आणि शिंदेसाहेबांची शिवसेना. आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लढत कोणाची आहे तर BJP आणि अजितदादांची राष्ट्रवादी. बघूया तिथे काय घडतं आहे ते, पण सगळ्यात महत्त्वाची लढत असणार आहे ती मुंबईची असणार आहे. उद्धवसाहेब म्हणा, राजसाहेब म्हणा, ओके, हे दोघं एकत्र आलेले आहेत. कशा प्रकारे लढत दिली जाईल BJP आणि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेशी बघावं लागेल. कारण
बघा बी जे पीला लास्ट टाईम 82 सीट्स आलेल्या आणि यावेळी जर त्यांना 80 सीट्सच्या जरी अभाव गेली बी जे पी तरी त्यांना रोखणं मुश्किल होईल. कारण शिंदेसाहेबांच्या 20 ते 30 सीट तर आरामात येतील आणि एकदा बी जे पीने 100 क्रॉस केलं की वरची जी गोळाबेरीज आहे तर ते कसंही करू शकतात. तर ते सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारची गोळाबेरीज ती होऊ शकते. तर त्याच्यामुळे क्वाईट ऑब्व्हियस आहे बी जे पीला 80च्या आतमध्ये रोखणं हे सगळ्यात मोठं टास्क राहील उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना पण. तर बघूया काय घडतं आहे ते. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं डार्क हॉर्स असतील ते राजसाहेब. कारण मागच्या वेळी जेव्हा इलेक्शन झालेले 2017चे तर त्यावेळी त्यांचे जे काही कॉर्पोरेटर निवडून आलेले तर ते पण कुठे ना कुठेतरी शिवसेनेने ॲब्झॉर्ब करून टाकलेले. त्याच्यामुळे आत्ता त्यांना संधी आहे. जर त्यांना एक 70 जरी सीट मिळाल्या आणि त्यांचे एक 25-30 सीट जरी निवडून आल्या ना तरी त्यांचं मला असं वाटतं एक पुनरागमन होईल महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती. इंटरेस्टिंग गेम आहे. जसा T20 वर्ल्ड कप येतो आहे, नंतर IPL येणार आहे, तर तसं त्याच्या आधी आपले हे जे इलेक्शन्स आहेत तर ते येणार आहेत. नेक्स्ट 1 महिन्याच हे सगळं घमासान चालणार आहे 15 जानेवारीपर्यंत. सो तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.